कॉक्रोच जनता पार्टीला फॉरेन फंडिंग होते का याची चौकशी सुरू असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटले। सीजेपीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू असल्याचं भोयर म्हणाले। तर आम्हाला फॉरेन फंडिंग आलं असेल तर हे गृहमंत्र्यांचं अपयश असा पलटवार अभिजित दिपकेंनी केलाय। सीजेपी असो किंवा इतर कार्यरत असलेल्या संस्था संघटना ज्यांना फॉरेन फंडिंग त्या ठिकाणी मिळते, ह्या प्राप्त झालेल्या फॉरेन फंडिंगचा वापर ह्या संघटना संस्था कुठल्या कामाकरिता वापरतात। निश्चितच त्या जर का सकारात्मक कामाकरिता वापरत असतील तर ही बाब स्वागतार्ह आहे, परंतु देश किंवा राज्य समाज अस्थिर करण्याकरिता काही संघटना संस्था जर का याचा वापर करत असतील तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल। देश पातळीवर पण चौकशी सुरू आहे, महाराष्ट्रात पण चौकशी सुरू आहे। निश्चितच ईडी मार्फत त्या ठिकाणी केंद्र स्तरावर देश पातळीवर ही तपासणी त्या ठिकाणी सुरू आहे। कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला।